नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की मी कोणाचेही वाईट करत नाही, नेहमी चांगल्या गोष्टीच करतो, तरीही माझ्यासोबतच वाईट का घडते? तर दुसरीकडे वाईट कर्म करणारे लोक मजेत आणि सुखात जगताना दिसतात. हा प्रश्न एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारला आणि श्रीकृष्णांनी त्याला एका सुंदर गोष्टीद्वारे उत्तर दिले. चला तर आपणही ती गोष्ट ऐकूया आणि समजून घेऊया की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते. एका गावात रामदास नावाचा एक व्यापारी राहत होता. तो अत्यंत धार्मिक, प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ होता. त्याच्या जीवनाचा दिनक्रम ठरलेला होता. रोज सकाळी स्नान करून मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे, गरिबांना मदत करणे आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणे. त्याच गावात रघु नावाचा एक चोर राहत होता. तो दुष्ट प्रवृत्तीचा होता. दुसऱ्यांना त्रास देणे, फसवणूक करणे आणि चोरी करणे हेच त्याचे काम होते. एके दिवशी त्या गावात मुसळधार पाऊस पडत होता. सगळीकडे चिखल झाला होता आणि लोक घराबाहेर पडत नव्हते. ही संधी साधून चोर मंदिरात गेला आणि तिथली दानपेटी फोडून सर्व पैसे चोरले. पुजाऱ्याला काही कळायच्या आत तो निघून गेला. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि रोजच्या सवयीप्रमाणे रामदास मंदिरात गेला. तो देवदर्शन करत असतानाच पुजारी मंदिरात आला. दानपेटी फोडलेली पाहून तो जोरात ओरडला. लोक गोळा झाले आणि संशयाने रामदासाला दोष देऊ लागले. त्याने किती सांगितले की तो निर्दोष आहे, पण कोणीही त्याचे ऐकले नाही. अपमानित होऊन तो तिथून निघाला. रस्त्यात जात असताना अचानक एका बैलगाडीने त्याला धडक दिली. तो जखमी झाला, पण कसाबसा उठून चालू लागला. दुसरीकडे रघु मात्र त्या चोरी केलेल्या पैशांसह पळून जात होता. त्याला वाटेत आणखी एक पैशांचे गाठोडे सापडले. तो खुश झाला आणि म्हणाला, आजचा दिवस फार चांगला आहे. मंदिरातून पैसे मिळाले आणि आता अजून धन मिळाले. रामदासाच्या कानावर ही गोष्ट पडली. त्याच्या मनात विचार आला, मी प्रामाणिक राहिलो तरीही माझ्या वाटेला दुःख, अपमान आणि वेदना आल्या आणि हा चोर मात्र मजेत आहे. त्याच्या मनात देवाविषयी संदेह निर्माण झाला. तो घरी गेला आणि संतापाने सर्व देवाच्या मूर्ती आणि फोटो काढून टाकले. काही वर्षानंतर रामदास आणि रघु दोघांचाही मृत्यू झाला. यमराज त्यांना न्याय देण्यासाठी समोर आले. रामदासने विचारले, मी आयुष्यभर चांगली कर्मे केली तरीही मला अपमान, वेदना आणि दुःख का मिळाले? आणि हा चोर वाईट कृत्य करूनही आनंदात राहिला. त्यावर यमराज हसले आणि म्हणाले, रामदास, ज्या दिवशी तुझा अपमान झाला आणि तुला गाडीची धडक बसली, तो तुझ्या प्रारब्धानुसार तुझ्या मृत्यूचा दिवस होता. पण तू सत्कर्मे केल्यामुळे तुझ्या चांगल्या कर्मफळाने तुझा मृत्यू टळला आणि तुला फक्त थोडी वेदना सहन करावी लागली. जर तुझे पूर्वसंचित पाप नसते तर तू अजून अधिक आनंदी असतास. आणि रघुच्या बाबतीत उलट घडले. त्या दिवशी त्याचा राजयोगाचा दिवस होता, पण त्याच्या वाईट कर्मामुळे त्याला फक्त काही पैसे मिळाले, मोठे सौभाग्य नाही मिळाले. जर तो सत्कर्मी असता तर त्याला त्या दिवशी आयुष्यात खूप मोठे यश मिळाले असते. पण त्याने वाईट मार्ग निवडला, त्यामुळे त्याचे भाग्य सीमित राहिले. यमराजांचे उत्तर ऐकून रामदासाला सत्याची जाणीव झाली. तो देवावरील विश्वास पुनर्स्थापित करून देवाचे आभार मानू लागला. श्रीकृष्ण म्हणतात, आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे फळ आपल्याला मिळतेच. भगवंत आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतील हे आपण ठरवू शकत नाही. जर तुम्ही चांगले कार्य करत असाल आणि तरीही संकटात असाल तर हे समजून घ्या की भगवंताने तुमच्यावरील मोठे संकट टाळले आहे आणि तुम्हाला लहान दुःखातून बाहेर काढले आहे. चांगल्या कर्माचे फळ लवकर मिळत नाही, पण ते टिकाऊ असते. वाईट कर्मांचे फळ त्वरित मिळू शकते, पण ते तात्पुरते असते आणि भविष्यात मोठे दुःख निर्माण करू शकते. भगवंत कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाही, फक्त कधी कधी आपल्याला कठीण प्रसंगातून शिकायला लावतात. संकट आपल्यास देवाने साथ सोडली असे समजू नये. तो आपल्यावर मोठी कृपा करत असतो. धन्यवाद.